खुलताबाद नगर परिषदेतील स्वच्छता निरीक्षक हरिहर चांदोळे यांच्या विरोधात कर्तव्यात कसूर आणि अन्य गंभीर आरोप लावण्यात आले असून सदर प्रकरणावरती एडीएन खुलताबाद प्रतिनिधी मच्छिंद्र घोरपडे यांनी आढावा घेतलाय। नमस्कार, एडीएन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खुलताबाद नगर परिषद येथील ऑफिसमध्ये कार्यालयामध्ये उपस्थित आहोत। या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक चांदोळे यांच्या विरोधात वीरेंद्र वाघ यांनी तक्रार दिली होती की या ठिकाणी ते कर्तव्यात कसूर करत आहे, फील्डवर वेळेवर उपस्थित राहत नाही, ज्या कारणामुळे खुलताबाद शहरामध्ये घाणीचे साम्राज्य व अस्वच्छतेचे साम्राज्य वाढलेले आहे। खुलताबाद नगर परिषद आपली ही पुरस्कार विजेती म्हणून आहे आणि तरी देखील या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यामुळे खुलताबाद शहराची खूप दुरवस्था झालेली आहे। तर आज आपण बघूयात, जसे तक्रार दिल्याप्रमाणे स्वच्छता निरीक्षक चांदोळे हे अनुपस्थित असतात असं तक्रारीमध्ये वीरेंद्र वाघ यांनी सांगितलेलं आहे। तर आज आपण या ठिकाणी आलोय आणि जे ऑफिस आहे त्या ठिकाणी हालचाल रजिस्टरमध्ये बघितलं तर त्या ठिकाणी हालचाल रजिस्टरमध्ये अशी त्यांची काही नोंद नाही की ते आले आणि ड्युटीवर फील्डवर आहे, असं काही त्याच्यात लिखित नाही। याचा अर्थ ते गैरहजर असल्याचा आपण अंदाज बांधू शकतो। तर आपण कॅबिन बघूया, या ठिकाणी देखील ते गैरहजर आहे। तर ही स्वच्छता निरीक्षक चांदोळे यांची केबिन आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता ते अद्यापही आलेले नाही आणि अजूनही त्यांनी फील्डवर किंवा कार्यालयामध्ये आल्याचं असं कुठेही लिखित नाही। तर आपण जाणून घेऊया या ठिकाणी ज्यांनी तक्रार दिलेली वीरेंद्र वाघ, आपण यांच्याकडून प्रतिक्रिया घेऊ की ते या विषयावर काय बोलणार आहे। जय भारत, जय संविधान। मी वीरेंद्र सीताराम। मी परवाच्या दिवशी शुक्रवारी तक्रार दिली होती की चांदोळे हे वेळेवर हजर राहत नाही, सकाळी येत नाही। तर त्याचप्रमाणे आजही ते दिसून आलं आणि आपण माननीय महोदय आपणही त्याची दखल घेऊन तिथं आले पत्रकार बांधव, त्यांचे धन्यवाद। आणि तुम्ही स्वतःही बघितलं की या ठिकाणी चांदोळे जे स्वच्छता निरीक्षक आहे ते इथं हजर नव्हते आणि इथं आल्यावर कळलं की ते बाहेर फील्डवर गेलेले। बरोबर, बाहेर फील्डवर गेलेले। आम्ही हालचाल रजिस्टर बघितले, हालचाल रजिस्टर मध्ये कुठलीही त्यांची नोंद नव्हती। ओएस ला भेटलो आम्ही, सीओ साहेब, सीओ नव्हते म्हणून ओएस ला भेटलो। ओएस ने सांगितलं की त्यांनी नोंद करायला पाहिजे होती म्हणून त्यांनी केली नाही आणि ते कारणे दाखवा नोटीस ते त्यांना काढणार आहे। आणि अशा प्रकारे हा जो यांचा कारभार आहे, प्रत्येक कर्मचारी या ठिकाणी उपस्थित राहायला पाहिजे असे, आणि जनतेचे जे अडलेले काम आहे ते तात्काळ झाले पाहिजे। आणि चांदोळे हे जे आहेत माननीय परसराम बारगळ नगरसेवक यांना सुद्धा यांच्या सोबत काम होतं। त्यांना इथं आले असता 10:04 तर ते इथं हजर नव्हते म्हणून त्यांनी त्यांना फोन केला असता मग ते म्हणले की मी 10 मिनिटात येतोय, रस्त्यानं आहे। आणि ते बाहेरून अपडाऊन करतात आणि ते रस्त्यानं आले आणि त्यांना फोन करून त्यांचं काय बोलणं ते झालं, परंतु ते 10:04 सुद्धा ते रस्त्यानं होते, म्हणजे आज 10:04 सुद्धा ते इथं नव्हते, हे यावरून सिद्ध झालेलं आहे। आणि लवकरच यांच्यावर परसराम बारगळ नगरसेवक असतील किंवा इतर त्यांची टीम असतील तेही याच्यावर गांभीर्याने लक्ष घातलेलं आहे आणि कर्मचाऱ्यांवर नक्कीच ते करणार आहे। आणि जर नाही केलं तर आम्ही तीव्र आणि उग्र स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी करणार आहे। मी स्वतः। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। तर आपण याची प्रतिक्रिया ऐकल्याप्रमाणे या शहरातील जी नगरपालिका आहे या ठिकाणी जे कर्मचारी त्यांच्या कर्तव्यामध्ये कसूर करत आहेत त्या विरोधात वीरेंद्र वाघ यांनी तक्रार दिली आहे। त्या अनुषंगाने आता काय कारवाई होईल याकडे सर्वांचं लक्ष आहे। मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियाच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका। अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।